नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना आठवले, प्लास्टिक सर्जन, पुणे। आम्ही खूप फ्रिक्वेंटली ब्रेस्ट सर्जरी आणि ब्रेस्ट सर्जरी ला लागणारी रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी करतो। सो आज आपण जाणून घेऊया की ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन सर्जरी ही कुठल्या पेशंटसाठी केली जाते आणि त्याचे काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत। ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन सर्जरी ही मुख्यपणे कॅन्सर झाल्यानंतर आपण जो ब्रेस्टचा पार्ट काढून टाकतो तो पार्ट आपल्याला पूर्ववत पहिल्यासारखा ब्रेस्ट बनवता येतो, त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्जरीला आपण ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन सर्जरीज म्हणतो। ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन सर्जरीमध्ये दोन प्रकारे आपल्याला ती करता येते। एक म्हणजे कॅन्सरचं ऑपरेशन करून ऑन्कोसर्जननी कॅन्सरचा पार्ट काढून टाकल्यानंतर लगेचच आपण प्लास्टिक सर्जरी करून तो ब्रेस्टचा पार्ट पूर्ववत बनवतो, याला आपण प्रायमरी ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन म्हणतो। किंवा कधी आपल्याला तशी संधी मिळत नाही किंवा काही पेशंट्स असे असतात की त्यांचं कॅन्सरचं ऑपरेशन होऊन 2-4 वर्ष होऊन गेलेले असतात, तर अशा पेशंटला पण आपण ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन करू शकतो। ह्याला सेकंडरी ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन म्हणतात। सो आपण आता प्रायमरी ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शनचे काय काय प्रकार आहेत आणि त्याचे काय फायदे आहेत हे जाणून घेऊया। प्रायमरी ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शनमध्ये कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर कधी आपल्याला पहिले किमोथेरपी द्यायला लागते, तर कधी आपल्याला कॅन्सरचं ऑपरेशन अपफ्रंट करायला लागतं। तर अशा ह्याच्यात आपण ब्रेस्टचा काही पार्ट काढून टाकतो, त्याला ब्रेस्ट कॉन्झर्वेटिव्ह सर्जरी म्हणतो। किंवा काही पेशंटमध्ये आपल्याला पूर्णपणे ब्रेस्टचा पार्ट काढून टाकायला लागतो, याला आपण मॅस्टेक्टॉमी म्हणतो। तर BCS किंवा ब्रेस्ट कॉन्झर्वेटिव्ह सर्जरीमध्ये आपण काही म्हणजे 50% पार्ट आपण ब्रेस्टचा काढून टाकला तर आपल्याला आजूबाजूची टिश्यू वापरून तो ब्रेस्ट पूर्णपणे पूर्ववत करता येतो। त्याला आपण ऑप्शन आहे LD फ्लॅप किंवा काखेतला टिश्यू मांसाचं वळवून परत ब्रेस्ट त्याचं रिकन्स्ट्रक्ट करता येतो। तर या टेक्निकला आपण पार्शल ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन म्हणतो। किंवा कधी आपल्याला पूर्णपणे एका बाजूचा ब्रेस्ट काढून टाकता येतो, तर अशा ह्याच्यात आपल्याला जितका स्किनचा एन्व्हलप प्रिझर्व करता येईल तितका आपण प्रिझर्व करतो आणि त्याला पोटाचा किंवा छातीचा पार्ट वापरून छातीच्या पार्ट बरोबर आपल्याला कधी इम्प्लांटचाही मार्ग वापरायला लागतो। तर इम्प्लांट विथ LD फ्लॅप ही एक टेक्निक आहे। किंवा दुसरं DI फ्लॅप किंवा पोटाचा टिश्यू चरबीचा वापरून आपल्याला ब्रेस्ट तयार करता येतो, तर ती टेक्निक आहे ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन करायची। ह्या दोन टेक्निकनी आपल्याला कॅन्सर सर्जरीमध्ये जेव्हा आपण ब्रेस्ट टिश्यू काढतो त्याचबरोबर ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन करून आपण तो ब्रेस्ट टिश्यू तयार करतो। हे प्रायमरी ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शनचे खूप सारे फायदे आहेत की एखाद्या स्त्रीला ब्रेस्टचा पार्ट पूर्णपणे निघून जाणार आहे, ज्याचा सोशल किंवा सायकोलॉजिकल ट्रॉमा खूप सहन करायला लागतो। तर हाच ट्रॉमा सहन करायची गरज नाही आहे, कारण आता ॲडव्हान्स प्लास्टिक सर्जरी टेक्निकद्वारे ती ब्रेस्ट पूर्ववत पहिल्यासारखी बनवता येते। तर ह्या सर्जरीला परत आपल्याला सर्जरी करायला सेकंड टाईम जायला लागत नाही। ऑन्को सर्जरी बरोबरच प्लास्टिक सर्जरी होऊन जाते, सेम ॲनेस्थेझियामध्ये होते। कॉस्ट पण आपल्याला या प्रायमरी सर्जरीची कमी पडते। मोस्ट ऑफ द सर्जरीज इन्शुरन्समध्ये कवर होते। तर या सगळ्याचा फायदा घेऊन आपण जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीज करायला जाणार आहोत तेव्हा आपण तुमच्या कॅन्सर सर्जनबरोबर नक्की डिस्कस करा की हा कॅन्सरनी निघालेला पार्ट परत पूर्ववत बनवता येणार आहे का। तर ॲडव्हान्स प्लास्टिक सर्जरीच्या टेक्निकनी हा पार्ट आपण पूर्ववत परत ब्रेस्टसारखा बनवू शकतो। सेकंड म्हणजे आपल्याला काही स्त्रियांना हा चान्स मिळालेला नाही आहे की पहिल्या ऑन्को सर्जरीमध्ये कम्प्लिटली ब्रेस्ट काढून टाकलेला आहे, तर घाबरायचं कारण नाही आहे। आपल्याला परत प्लास्टिक सर्जरी करून तो ब्रेस्ट पूर्ववत बनवता येतो। कधी याला 1 किंवा 2 स्टेजेसमधनं जायला लागतं। जसं आपण टिश्यू एक्सपांडर वापरून तो ब्रेस्टचा छातीचा पार्ट आपण दुसऱ्या ब्रेस्टच्या साईजनी फुगवू शकतो आणि मग त्याच्यामध्ये आपण इम्प्लांट एक्सचेंज करू शकतो। ही एक टेक्निक आहे। किंवा एका स्टेजमध्ये आपण पोटाच्या चरबीचा पार्ट काढून ब्रेस्ट कम्प्लिटली रिकन्स्ट्रक्ट करू शकतो। ही DI टेक्निक म्हणजे फ्री फ्लॅपची टेक्निक आहे। तर या दोन्ही टेक्निक मार्गे आपण ब्रेस्ट पूर्ववत बनवू शकतो। तुम्हाला या ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीजबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही प्लीज कॉन्टॅक्ट करू शकता। डॉक्टर स्वप्ना आठवले, कॉस्मोक्राफ्ट प्लास्टिक सर्जरी क्लिनिक, पुणे। थँक्यू।